दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, तर शिक्षण विभाग या प्रकरणाची दखल घेईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिली आहे। संस्था चालकांनी शाळा काढल्या, संस्था काढल्या, स्वतः मान्य केलं विना अनुदानित आम्ही चालवतो म्हणून। विना अनुदानित शाळा किंवा संस्था स्थापन करताना या संस्थेने जे काही ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार यांना विना अनुदानित तर आहे आणि जे शिक्षक यांच्याकडे नोकरीला आहे त्यांना पूर्ण पगार द्यावा लागतो। हे देत नाही सरकारने, ते यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी। मला असं वाटतं की अशा घटना घडू नयेत यासाठी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे, परंतु अनुदानाचा जो विषय आहे त्याच्यामधला तपशील जो आहे तो शिक्षण मंत्री आणि संबंधित जे विभाग आहे शिक्षण संचालक ते सगळे पाहतील आणि त्याचं काय कारण असेल तर ती कारण निराकरण व्हावं या दृष्टीने प्रयत्न हा जरूर झाला पाहिजे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।